नमस्कार. सोनं आणि चांदीचे भाव हे गगनाला भिडले आहेत. आज चांदी 2,60,000 प्रति किलो या पातळीवर पोहोचली आहे, तर सोनं 1,42,000 रुपये 10 ग्रॅम या भावाला पोहोचलंय. मुळात इतक्या वेगात सोनं आणि चांदीत भाववाढ का होतीये? आपण यात गुंतवणूक करावी की करू नये? मुळात ही भाववाढ किती काळ होत राहील हे समजून घ्यायला हवं, आणि म्हणूनच आजचं हे ब्लॅक अँड व्हाईट. या अगोदरच्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मी जगात युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे असं तुम्हाला सांगितलं होतं. आता याचे परिणाम दिसू लागलेत. शेअर बाजार सातत्यानं गेले 3 दिवस कोसळताना पाहायला मिळतोय. आजही सकाळी बाजारात मोठी पडझड झाली. दुसरीकडे चांदी आणि सोन्याचे भाव खूप वेगात वाढले. युरोपीय व्यवस्थेमध्ये युद्धाचे ढग दाटून आले आहेत. अमेरिका, ग्रीनलँड, क्युबा या देशांवर युद्धजन्य परिस्थिती लादू शकतो. इतकंच नाही तर इराणमध्येही अंतर्गत गृहयुद्ध तयार झालंय अशी परिस्थिती आहे. इराणनं कम्प्लिटली सायबर ब्लॅकआउट किंवा मोबाईल ब्लॅकआउट पण केलाय. कोणाचंच कोणाशीही कम्युनिकेशन होऊ शकत नाहीये. या परिस्थितीमध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्धही थांबत नाही अशी परिस्थिती आहे. भारतानं गेल्या 2.5 वर्षामध्ये 270 टन सोनं जे आपण परदेशात ठेवलं होतं सिक्युरिटी म्हणून वेगवेगळ्या कारणास्तव लॉकर्समध्ये ते परत आणलंय. मुळात प्रत्येक देशाला एक भीती आहे. कसली भीती आहे? तर भीती युद्धाची. आणि युद्ध जर सुरू झालं तर मग अशा परिस्थितीमध्ये जे आपले ऍसेट्स आहेत, जी आपली संपत्ती आहे, जर ती शत्रू राष्ट्रामध्ये अडकली किंवा ज्या राष्ट्रात आहे त्या राष्ट्राबरोबर जर शत्रू राष्ट्र मित्र झालं तर हे पूर्ण गुंतवणूक किंवा या स्वरूपाचे ऍसेट सोनं चांदी हे त्या देशांमध्ये अडकून पडेल आणि आपल्याला अडचण होईल. म्हणून भारतानं अगदी लंडन बँक, स्वित्झर्लंड इथून आपलं ठेवलेलं सोनं भारतात परत आणलंय आणि स्वतःच्या तिजोरीत ठेवलंय. मुळात यामुळे काय होणार आहे तर सोन्याचा आधार घेऊन ब्रिक्स देश हे आपली स्वतःची करन्सी बाजारात आणू पाहत आहे. म्हणजे जो व्यापार आहे तो ब्रिक्स देश आपल्या करन्सीमध्ये करू पाहत आहे. त्यासाठी सोनं हा आधार असेल. जितकं सोनं तुमच्याजवळ जास्त तितका तुमचा रुपया किंवा तुमची करन्सी ही मूल्यवान मानली जाते. आणि त्यामुळे प्रत्येक देशाला वाटतं की आपल्याकडे जास्तीत जास्त सोनं असावं. यासाठी म्हणून सोन्याची स्पर्धा लागलेली आहे. दुसरीकडे चांदी ही इलेक्ट्रॉनिक्सची जी वेगवेगळी इक्विपमेंट्स आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. इतकंच नाही, AI साठीची जी टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये चांदीचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण हा धातू वेगवेगळ्या इक्विपमेंट्स मध्ये संपर्क साधण्यामध्ये सहज सोप्या पद्धतीनं कम्युनिकेटर म्हणून काम करतो. चीनमध्ये सर्वात जास्त चांदी उत्पादित केली जाते. दुसरा देश आहे जगातला सर्वात जास्त चांदी उत्पादन करणारा, जो जगभराला चांदी देत होता. मात्र आता चीननं निर्णय घेतलाय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण चांदी इतर देशांना द्यायची नाही. त्यामुळे एक मोठा सप्लायर बाजारातून गायब झाला. मागणी खूप आहे मात्र पुरवठा नाही. त्यामुळे चांदीचा भाव वाढत जातोय आणि तो वाढतच राहणार आहे. त्यामुळे चांदी आणि सोन्याची किंमत ही येत्या काळामध्ये सातत्यानं वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इतकंच.